नमस्ते, मी किशोर आमदार कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा अध्यक्ष। गेले 1 महिने झाले आमचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरचे जे आंदोलन चालू आहे 15 एप्रिल 2026 पासून जवळपास 1 महिना झालेला आहे। याच्या अनुषंगाने आम्हाला लोकप्रतिनिधी माननीय अशोकराव बापू माने साहेब यांनी आज कोल्हापूर जिल्हा सर्किट हाऊस येथे सर्व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनला निमंत्रित करून आंदोलन बंद करण्याबाबत आम्हाला निमंत्रित केले होते। त्या निमित्ताने आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर इकडे जमलो होतो। सर्व विभागातील ठराविक कॉन्ट्रॅक्टर आम्ही जमून त्यांच्याशी चर्चा केली। त्यामध्ये माननीय आमदार महोदय यांनी जे चाललेलं आंदोलन आहे 1 महिना आंदोलन तुमचं झालेलं आहे, तर याच्या अनुषंगाने त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे आपल्या निधीसाठी तसेच आम्हाला वेळ देण्यासाठी त्यांनी तिकडे पत्रव्यवहार केलेला आहे। त्याचबरोबर त्यांनी पत्रव्यवहार करत असताना जो काही निधी आहे तो लवकर उपलब्ध करून देतो म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। यानंतर नेमकी कुठली कामं सुरू होणार आहेत का, आपली भूमिका काय असणार आहे? आता आपल्या इकडे आमदार फंड असेल, डीपीडीसी असेल किंवा 15 वित्त आयुक्त असेल, हे जी जिल्हा परिषदेची कामं आहेत त्याला त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। तिथला निधी हा उपलब्ध झालेला आहे। त्यामुळे छोटी कामं जी असतील त्याच्या पद्धतीने काम चालू करण्याबाबत आम्ही आमच्या संघटनेशी चर्चा करणार आहे। परंतु आपला सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याच्याबरोबर पाणी पुरवठा विभाग, जलसंपदा विभाग, जलसंधारण विभाग, हे जे मोठे विभाग आहेत ज्याला निधी हा राज्य शासनाचा व केंद्र शासनाचा लागू होतो, तो कुठल्याही प्रकारे ठोस आम्हाला मिळालेला नाही। जरी आम्हाला लोकप्रतिनिधींनी आम्हाला आश्वासन केले असले तर त्याच्याबद्दल कुठलीही ठोस आश्वासन आमच्याकडे आलेलं नाही। परंतु लोकप्रतिनिधींचा मान आम्ही पकडून आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे आमच्या सर्व विभागातील ठेकेदार बसून आम्ही या 2 दिवसामध्ये निर्णय घेणार आहे आणि सोमवारी आम्ही आमची जे काही निर्णय आहे तो आम्ही जाहीर करणार आहे। त्यावर आपल्याला न्याय देईल असं वाटतं का? याच्यामध्ये सरकारने काय केलेलं आहे, वेगवेगळ्या विभागातर्फे वेगवेगळी भूमिका घेतलेली आहे। जसं पाणी पुरवठा विभागाला माननीय मंत्री महोदयांनी आम्हाला वेळ दिला, त्याच्याबरोबर सचिवांनी आम्हाला वेळ दिला, त्यांनी केंद्राचे पैसे येणार आहेत म्हणून आम्हाला सांगितलेलं आहे। तर आम्ही पाणी पुरवठा विभागाचं कल्याण येथे राज्यव्यापी महाधिवेशन घेतोय दिनांक 17 मे 2026 रोजी, ज्याच्यामध्ये पाणी पुरवठा विभागाची चर्चा होईल आणि त्याच्यानंतर आमच्या आंदोलनाचे मार्ग ठरतील। परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, ग्रामीण आपला ग्रामविकास विभाग असेल, असे जे छोटे छोटे बाकीचे सगळे डिपार्टमेंट आहेत याच्याबाबत कुठलाही ठोस निर्णय न लागल्यामुळे आपण त्या सर्व कॉन्ट्रॅक्टरांना एकत्रित करून त्यांची काय इच्छा आहे याच्याबद्दल चर्चा करून मगच आम्ही निर्णय घेणार आहे। आम्ही एका विभागाला त्यांनी जर ठोस निर्णय दिला तर याचा आमच्या आंदोलनामध्ये फूट पडेल। त्यामुळे आम्ही असं न करता आम्ही सगळ्या ठराविक कॉन्ट्रॅक्टरांना घेऊन सर्व आपल्या जिल्ह्यातील ठेकेदारांना घेऊन हा निर्णय आम्ही सोमवारी जाहीर करणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।